हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघा मी सुंदर अशी एक साईड बॅग बनवली आहे 2 पॉकेटचं. तर त्याच्या पहिले आहे ना मी इथं बटाट्यापासून एक नाश्ता बनवत आहे लेकरांसाठी. तर पहिले बटाटा उकडून घेतले. बटाटा उकडून घेतल्यानंतर त्याला मॅश करून घेतले. पूर्ण असं बारीक मॅश करून घ्यायचं. मॅश करून झाल्यानंतर त्याच्यात आहे ना हळद, लाल तिखट, धनिया पावडर, चाट मसाला आणि गरम मसाला आणि त्याच्यानंतर रवा थोडासा टाकलेला आहे. कारण रव्यामुळे खूप जास्त छान क्रिस्पी होतात. आणि त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं. थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकायचं. कोथिंबीर वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतले आणि मग चपाती वगैरे लाटून घेतले. मग त्याच्यावर आहे ना ते पोटॅटोचं सगळं पूर्ण चपातीवर पसरवायचं नाही, अर्ध्या भागमध्ये पसरवायचं आणि मग त्याला असं उलटून त्याला असं स्प्रेश करायचं. स्प्रेश केल्यानंतर मग चाकूच्या साहाय्यानं असं कट करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे. मग छोटे छोटे तुकडे कट केल्यानंतर असं आपल्या हातानं असलं थोडंसं डिझाईनसारखं बनवण्यासाठी, लेकरांना खुश ठेवण्यासाठी, कारण बघूनच असले डिझाईन्स वेगवेगळेच लेकरांना वाटते की किती छान बनवले आहे, किती छान आहे असं वाटते लेकरांना. त्याच्यामुळे मी असं थोडंसं काहीतरी वेगळं केलं. आणि मग त्याच्यानंतर तेल गरम करून घेतलं. खूप जास्त गरम पण नाही करायचं, मीडियममध्येच करायचं. आणि मग तळून घेतल्यानंतर असं लालसर वगैरे तळून घ्यायचं. बघा त्याच्या इथं लेकरांना इतकं जास्त आवडलं होतं ना, साक्षी, अनुष्का आणि प्रथमेश खूप छान आवडीनं पोटभर खाल्ले. तर आता त्याच्यानंतर मी इथं बॅग शिवायला घेतले. इथं मी साईड बॅग शिवणार आहे. तर आता त्याचं मेजरमेंट मी सांगितले तिथं 18 बाय 7 इंच घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा तुमच्या कमी जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर रुंदी लांबी तर तुमच्या हिशोबाने घ्या तुम्ही. तर मी इथं आहे ना मेन फॅब्रिक, रबर शीट आणि लायनिंग कपडा असे 3 वापरलेले आहे, 3 लायनिंगचं. आता त्याच्यानंतर बघा आता 2 पॉकेटचं शिवण्यासाठी आहे ना पहिले इथं 2 इंचाचं म्हणजे कट करून घ्यायचं. मग 2 इंचाचं कट केल्यानंतर त्याला आहे ना त्याच्या मापाची झिपर लावून घ्यायची. बघा आता मी इथं कट करून घेतलं आहे. आता इथे झिपर लावून घ्यायचं असं उलट्या बाजू ठेवून. आणि त्याच्यावर कारण आपण 2 पॉकेट बनवणार आहोत त्याच्यामुळं हा कप्पा म्हणजे कट करून घ्यायचा छोटासा नॉन ओव्हन आणि त्याच्यावर त्या चैनीवर ठेवून आणि त्याला पलटून मग दाब स्टिच द्यायचं. दाब स्टिच दिल्यानंतर अशा प्रकारे तयार होतो एक कप्पा. तर त्याच्यानंतर आपण जे कट केलेलं होतं 2 इंचाचं तो जोडून घ्यायचं. आता तो जोडून घेतल्यानंतर मग परत आणखीन एकदा ते दाब स्टिच द्यायचं आणि चेन वगैरे टाकून घ्यायचं. बघू शकता इथे मी चेन टाकून घेतलेली आहे. आता दुसरा कप्पा बनवण्यासाठी इथं आणखीन एक त्या 2 इंचाच्या ह्याच्यावर ठेवायचं असं आणि दाब स्टिच देऊन शिवून घ्यायचं. आणि इथं पण मी चेन टाकून घेतलेली आहे. तर अजून एक कप्पा बनवण्यासाठीच इतकं नॉन आणखीन एक जोडलेला आहे, म्हणजे 2 कप्पे तयार होतात इथं. तर इथं बघू शकता तुम्ही मी 4 इंचाचं हे घेतलेलं आहे, स्ट्रॅप घेतलेला आहे. म्हणजेच मी त्याच कपड्यापासून उरलेल्या कपड्यापासून मी शिवणार आहे स्ट्रॅप. आणि तुम्हाला जर दुसरं कुठलं म्हणजे विकतचं ब्लॅक कलरचं वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर बघा इथं मी 54 इंचाचं स्ट्रॅप रेडी करणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता 4 जे इंचाचा आहे तो 2दा फोल्ड करायचं. फोल्ड करून ते मधात असं एकदा फोल्ड करून घ्यायचं. मग पलीकडून त्याच्यावर टिप करून घ्यायचं आणि मग पूर्ण स्ट्रॅप शिवून घ्यायचं. तर हे स्ट्रॅप वगैरे शिवून झाले आणि मी ते साईड बॅगला ना अटॅच करून घेतले. तर तुम्ही बघू शकता इथं बॅगचं लुक कसं आलेलं आहे.